दरम्यान चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ता स्थापनेवरून राजकीय पक्षांमध्ये अभूतपूर्व गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। पाहुयात याच गोंधळावर आधारित आमचा वृत्तांत। नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकांमध्ये काँग्रेसने 27 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवलं असलं तरी सत्ता स्थापनेसाठी आवश्यक बहुमत आणि एकसंघ नेतृत्व उभं करण्यात पक्षाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। काँग्रेसमधील धानोरकर गट आणि वडेट्टीवार गट यांच्यातील वर्चस्वाची लढाई उघडपणे समोर आल्यामुळे सत्ता स्थापनेचा संघर्ष पक्षांतर्गत पातळीवरच उफाळून आलाय। याच गटबाजीचा फायदा घेत भारतीय जनता पक्षानं ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून मनपावर सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे। मात्र यातही आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील राजकीय द्वंद्व आडवं येत आहे। भाजपनं 24 नगरसेवकांचा अधिकृत गट स्थापन केला असून यामध्ये भाजपचे 23 आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 नगरसेवक सहभागी आहे। यामुळे भाजपनं सत्ता स्थापनेसाठी ठोस हालचाली सुरू केल्याचं चित्र आहे। दरम्यान 6 जागा जिंकलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे सध्या किंग मेकरच्या भूमिकेत आले आहेत। त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या 2 नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यानं एकूण 8 नगरसेवकांचं संख्याबळ त्यांच्या बाजूनं असून 2 अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा त्यांनाच असल्याचा दावा गिऱ्हे यांनी केलाय। या गटानं सुरुवातीपासूनच स्पष्ट भूमिका घेत जो पक्ष महापौरपद देईल त्यालाच पाठिंबा दिला जाईल अशी अट जाहीर केली। यासोबतच काँग्रेस आघाडीतून निवडून आलेल्या जनविकास सेनेच्या 3 नगरसेवकांनीही काँग्रेसवर दबाव वाढवलाय। महापौर काँग्रेस करू शकला नाही आणि भाजपची सत्ता महानगरपालिकेवर आली तर काँग्रेसशी असलेली युती तोडून स्वतंत्र निर्णय घेतला जाईल अशी स्पष्ट भूमिका जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी जाहीर केली आहे। याशिवाय काँग्रेसचे 2 बंडखोर नगरसेवक नंदू नागरकर आणि प्रशांत दानव हे देखील निवडून आले असून ते कोणत्या पक्षाला पाठिंबा देतील याबाबत त्यांनी अद्याप स्वतः कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट केली नाही। एकूणच काय तर चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेली राजकीय परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आणि अस्थिर बनली आहे। तर बदलत्या समीकरणांमुळे नागरिकांमध्येही संभ्रम आणि उत्सुकता निर्माण झाली आहे। तर गल्लीचा गोंधळ दिल्लीत पोहोचल्यामुळे आगामी महापौर निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पवन झबाडे, UCN न्यूज, चंद्रपूर।